सो बेसिकली आम्ही आता आलेलो आहोत क्लब महिंद्राच्या रिसॉर्टला. आणि क्लब महिंद्राच्या रिसॉर्ट्समध्ये त्यांचा इंटरनलच एरिया एवढा मोठा आहे ना, तर त्याच्या इंटरनल ॲक्टिव्हिटीज पण खूप काही काही असतात. सो 5 वाजता इथे तिथे फार्म हाऊस म्हणून देखील ॲक्टिव्हिटी आहे. आणि फार्म हाऊसच्या त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ना कसं असतं, जर त्यांचा इंटरनल जो एरिया असतो त्याच्यामध्ये असं मस्त डिटेलमध्ये वगैरे तिथे गाईड येतो आणि तुम्हाला छान असा एक्सप्लेन वगैरे करतो. सो आम्ही पण आता बघतोय. सो तुम्ही पण हा व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघा, बिकॉज मी तर फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतेच आहे. आमच्या इथे सर्वाधिक महाबळेश्वर रिजन आणि या परिसरात हे ऐकून आपण असाल की जंगलात पावसाच्या दरम्यान विविध प्रकारच्या वनस्पती आहेत, ज्या आपण भाजी बनवून पण खातो. सारांश शहरामधल्या लोकांना हे माहीत नसतं, पण जे गावठी लोक असतात सरास जंगलामधल्या पावसाळ्यात जंगलामधल्या वनस्पतींवर जास्त भर देतात. त्यातली ही एक प्रजाती आहे, दाखवतो आपण. ही जी पानं आहेत, ही जी पानं दिसत आहेत, ही आता पानं खाण्याच्या लायकीची नाहीत, पण जेव्हा ही कवळी होते तेव्हा ह्याची सिमिलर मेथी सारखी भाजी बनते. ह्याला म्हणायचं पाथरीची पानं, ज्याची भाजी सुद्धा होते आणि फार उत्तम होते टेस्टला. टोटल एरिया किती आहे आपला? सुमारे 25 एकर. रानभाजी. आणि ही जी पानं आहेत, जसं ती पानं पण कवळी आहेत, ह्या पण कवळ्या पानांना खाल्लं जातं. आणि ह्या झाडाला विविध फुलं येतात. ह्याला म्हणायचं भारंगीची पानं. भारंगीची पानं. ह्याच्या फुलाची सुद्धा भाजी होते आणि ह्याच्या कवळ्या पानाची सुद्धा. तुतीचं झाड आहे, मलबेरी प्लांट. हो, तुतीचं, ज्यात रेशमी किडे रेशमाचे किडे सुद्धा बसतात. फळं पण आलेत, पण कसं आणायचं, इथे चिमण्यांचा सहवास जास्त असल्यामुळे चिमण्या ठेवत नाहीत त्यांना. काही जणांना फळं पण आलेली आहेत. हा राई आवळा आहे. मुख्यतः आवळे 2 प्रकारचे असतात. एक मोठा असतो, एक लहान असतो. हा लहान आहे, सिमिलर टू द साइज ऑफ करवंदा. आणि हे भरपूर उपयुक्त असा आहे, कारण ह्याचा समाविष्ट विविध प्रकारच्या चूर्णात सुद्धा केला जातो. राय आवळा. जे पॉन्ड आपण बघितलं, त्या पॉन्डचं पाणी आम्ही युटिलाइज करतो आमच्या फार्म मध्ये ड्रिप पाईपलाईन द्वारे. झाडाच्या प्रत्येक बुंद्याला जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे पाणी पडत असतं. ही पोस्टर आहे राईस प्लांटेशनचं. राईस प्लांटेशन जेव्हा पूर्णपणे भात मोठा होतो, तयार होतो, त्याच्या एका कांडीला या प्रकारची ओंबी येते भाताची. जर प्रमाण बघायला गेलं तर एक कांडीत किमान 1 वाटीभर तांदूळ भेटू शकतो आपणास. आता या पुढे हे आमचं ऑर्गॅनिक फार्म आहे, जिथे आम्ही आता नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यात आम्ही भात कापून मोकळे झालो आहे. भात करतो आम्ही इथे पावसाळ्यात, कारण विशेषतः भरपूर असल्यामुळे इथे भात प्रामुख्याने होतो. प्रजाती कुठची? इंद्रायणी, कारण या मातीत इंद्रायणी अगदी भरघोस येतो, एकदम चांगला येतो. जूनच्या महिन्यात आम्ही राईस सीड प्लग करतो एका जागेवर. भात लावायचे 2 प्रकार आहेत. एक प्रकार आहे लावणी आणि एक प्रकार आहे पेरणी. पेरणीचा जो प्रकार आहे त्यात पेरलेला भात परत काढत नाहीत, तो जोपर्यंत मोठा होत नाही. आणि लावणीच्या प्रकारात लावला जातो एका जागेवर, पेरणी त्याची एका जागेवर केली जाते आणि मग सुमारे त्याचा आवाज जो असतो रोपटा भाताचा, तो सुमारे अर्ध्या फुटाचा असेल तेव्हाच ते काढलं जातं आणि रिप्लांटेशन केलं जातं. त्याला लावणीचा प्रकार म्हणतात. आणि या परिसरात सरस लावणीचा प्रकार चालतो.
कारण इथे पेरणी करत नाहीत, कारण अशी मान्यता आहे की लावणी पेरणीपेक्षा लावणीचा भात हा लावणी चांगला. उत्पादनाला चांगला असतो. तर तो लावल्यानंतर सुमारे 22-23 दिवसानंतर ते रोपटं तयार होतं एक अर्ध्या फुटाचं. मग ते परत काढलं जातं त्या जागेवरनं. आणि फॉर एक्झाम्पल इथे लावायचं असेल तर ही जागा पूर्णपणे पाण्याखाली आम्ही पाणी सोडतो या जागेवर आणि रोटरनी कल्टिवेट करून घेतो ही जागा आणि पूर्ण मेक शुअर करतो की हा जी माती आहे पूर्णपणे सॉफ्ट होऊन जाईल आणि जे रोपण आहे त्याच्यासाठी उपयुक्त होऊन जाईल. मग त्याच्यात ते परत रिप्लांटेशन करतात. रिप्लांटेशन असेंडिंग ऑर्डर प्रमाणे एकामागे एक आणि याची काळजी घेतात की एक एक रोपट्याच्या मध्ये कमीत कमी 5 ते 6 इंचाचा गॅप असावा, कारण जेव्हा मोठं होईल तेव्हा पसरेल ते. मग त्यानंतर 3.5 महिन्यानंतर, तोपर्यंत नोव्हेंबर येतो, मोठं होतं ते आणि भात चालू होते, ओंबी येण्यास चालू होते, भात पण लागतो आणि कापणीसाठी तयार होतो तो. मग कापणी होते त्याची आणि विविध प्रकारच्या बंचेस मध्ये टायअप केला जातो. त्याला टायअप करून झाल्यानंतर तो एकत्र आणतात आणि ताडपत्री सारखं आतरतात आणि क्रॅश करतात. जोडणे म्हणतो आपण त्याला. जोडला जातो भात, त्यामुळे भात वेगळा होतो जो स्टोअर करून ठेवतो शेतकरी. आणि ग्रास जो असते ते कॅटलसाठी यूज करतात. पुढे मी दाखवतो आपणास कसा रचून ठेवलाय तो. भाताची गंजी रचून ठेवलाय आम्ही. ऑर्गॅनिक यूज करत Organic. काय करतात पण ऑर्गॅनिक तुम्ही? आम्ही काउडंग आणि वर्मी कंपोस्ट वर भर देतो जास्त. तसेच आम्ही या पूर्ण क्षेत्रात विविध जागेवर ठेवल्यात. हो. आता जसं आपण प्लॉट नांगरलेले आहेत याची आता विविध प्रकारच्या भाज्या प्रत्येक प्लॉटमध्ये केल्या जातात. जसे वांगी एका प्लॉटमध्ये केली, दुसऱ्या प्लॉटमध्ये ब्रॉकली आहे, तिसऱ्यामध्ये मेथी घेतो, चौथ्यामध्ये पालक घेतो, ब्रोकली पण येते. 3-4 पेडांमध्ये भुईमुग पण करतो आम्ही. ब्रॉकली येते. हो, ग्रीन हाऊस लागत नाही. हा? ग्रीन हाऊस लागत नाही लागत. अच्छा, ओपन आम्ही करून बघितलेली त्या शेडच्या मागे गेल्या वर्षी केली, चांगले आलेले मस्त. ग्रीन हाऊस मध्ये पण ओपन मध्ये ओपन ते ओपनच आहे. त्याच्या मागे ओपन मध्ये चांगल्या प्रकारे आलेले. आणि ती भाजी करताना जेव्हा त्याला भाजी येते म्हणजे फळं येतात, त्या फळं येण्यापूर्वी जी फुलं येतात त्याला, त्या फुलांवर हनीबीज बसवून आम्ही नेक्टर सक करून एक प्रकारचा कोटा हनीचा जमा करून ठेवतो, जो ग्रँडरी मध्ये आपण बघितला असेल. हा, की हनी जो ठेवलेला आहे ते तिकडलंच हनी आहे आणि अगदी प्युअर हनी आहे. अच्छा, शुद्ध नॉट शुगर हनी, काही ऍड नाही त्याच्यात. आणि कसं आहे, हनीची पारख केली तर पटकन ती बॉटल जरी उलटी केली ना की 2 क्षणात कळतं की किती शुद्ध आहे. लगेच कळतं ते. कशावरून ते शुद्धता कळते? क्रिस्टलाइज जातात, जमा होत नाही. जो चांगला हनी असतो ना, शुद्ध आणि हनी असा प्रकार आहे की त्याला एक्सपायरी नसते कोणत्याही प्रकारची. आणि जर शुद्ध असला ना तो हाय तसाच राहतो. अगदी तुम्ही सुमारे 1000 वर्षापूर्वीचा इजिप्तमध्ये 1000 वर्षापूर्वीची पण हनी सापडलेली आणि त्याच स्थितीत होते, अगदी चांगल्या सुस्थितीत. हनी हा प्रकार काय थोडक्यात जरा कोणाला काय माहित असेल काय? तेच त्यांच्या पोटात ते जनरेट होतं, हे नेक्टर कन्वर्ट होतं हनीबीजच्या पोटात आणि वॉमिटिंग प्रोसेस जेव्हा चालू, बेसिकली सलाइवा, त्याचा सलाइवा ऑफ हनीबीज प्रोड्यूस हनी. तो लहान असतो साईजने, पण हा जो लिंबू असतो टेनिस बॉल एवढा मोठा असतो, एक लिंबू. हा, आणि त्याचे लोणचं फार उत्तम बनतं. गावरान कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म. गुड स्मेल, चांगला आहे. पण कुठे बघत नाही, चांगलं माहिती कळते. टर्की कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म.
आपण डोंबिवली हा, काही डोंबिवली. डोंबिवली. या जागेवर आम्ही वर्मी कंपोस्ट तयार करतो. या जागेवर आम्ही शेणखत डंप करतो. या जागेवर फूड वेस्ट डंप करतो. या जागेवर सुक्या झाडांची जशी ही जागा भरते पूर्ण, मग त्यावर आम्ही माती टाकून त्यावर जातो, जेणेकरून आळी विष्ठा सोडून त्यात वर्मी कंपोस्ट तयार होईल. 2.5 महिन्याचा प्रोसेस असतो. बरोबर. तिथे आम्ही 3 क्रॉसब्रीड गिर गाई ठेवल्यात आणि एक गावठी गाय आहे. जास्त जवळ 30 पर्यंत देतात ना, 30-35 लिटर देतात. प्युअर गिर गाय. ही प्युअर गिर गाय. या कमीत कमी आता 12 पर्यंत येतात. अच्छा. 3200 रुपये लिटर आहे. 3200 रुपये. या साधारण किती वेगवेगळ्या प्रकारची इथे तुम्ही झाडं अशी फार्म हाऊस मध्ये लावलेली आहेत तरी? भरपूर विविध प्रकारच्या, सांगता येणार नाही एवढ्या प्रकार. अच्छा, म्हणजे 200-300 पेक्षा जरी जास्त असतील का? हा, ओके. हे जे समोर गवताची गंजी बघताय, हा. तीच गंजी आमच्या भाताची आहे. आम्ही भात झोडून झाल्यानंतर असं गवत रचून ठेवलेलं आहे, जेणेकरून 12ही महिने त्या कामाला येईल ते. आता किती त्याच्यावर जरी पाऊस पडला तरी जो वरचा स्ट्रक्चर आहे थोडक्यात तेवढाच काळा पडणार, पण आतमधला जो गवत आहे हा तसंच राहणार. तर काहीकडे आम्ही पालक केलाय, सही आहे. काहीकडे मूग सुद्धा केलेत. मस्त इथे डोंगराळ असं वातावरण फ्रेंड्स तुम्ही पाहताय. बघा, ही गोरांसाठी असलेली जागा आहे. तो बघा फ्रेंड्स कसं असतं, ही मुंबईला आपण राहतो असतो छानपैकी अशा कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये. आज तुम्हाला मी ॲक्च्युअलमध्ये अशी जंगलची छान छान अशी सफर घडवली आहे. बेसिकली मलाही माहिती नव्हतं हे काय आहे ते कसं आहे ते, पण बघा डिटेलमध्ये आहे. छान असं मस्त कव्हर केलेलं आहे. मस्त डिटेलमध्ये व्हिडिओ झाला फ्रेंड, बघत राहा. कारण मी इथे कोयल्याला फिरायला आली आहे, तर तुम्हाला माझं हेच सांगणं असतं की डिटेलमध्ये जितकं मला घेता येणार आहे तितकं मी डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन तुम्हाला दाखवू शकते. आणि बघा, आम्हाला पण असे मुंबईतले असे छान छान अशी कपल्स जोडपं इथे मिळालेलं आहे. हाय, ऑल द बेस्ट टू यू. येस, थँक्यू, ग्रेट जॉब. थँक्यू. छान आहे. डॉक्युमेंटरी शोन ऑन कोयना ओके. रेस्टॉरंट. 7 ते 8 किंवा 8:30 आपण करावं. नाही, आम्ही कोयना जरा बघतो. 6 ते 7 ना कोयना टाइम. ओके. खरंच मस्त आहे फ्रेंड्स. खरोखर मी सांगते तुम्हाला, आयुष्यातल्या धकाधकीच्या जीवनामधले ना क्षण आपण स्वतःसाठी काढले पाहिजेत. आपण असं म्हणतो खिशाला फोडणी, खिशाला काय फार काय फोडणी द्यायची नसते. मला तर असं वाटतं इन्व्हेस्टमेंटच्या रूपात, SIPच्या रूपात थोडीशी काहीतरी करा आणि अशा प्रकारचं छान असा हॉलिडे एन्जॉय करा, पण करा.